सून मेरा घरची कला लक्षात आहे ना? काय ग सुनीता, तुझ्या मनाला तरी पटतंय का ग हे? नवरा बिचारा एवढी मरमर करतो. आमच्या वेळी असं नव्हतं. कधी माझ्या नवऱ्याला स्वयंपाकघरात पाय टाकू दिला नव्हता. जानू पण नाही. जावई बापूंना काही करायला देत नाही ती. आपल्याकडे मात्र अगदी सगळा उलटाच कारभार आहे. मला वाटतं तू सुट्टीच घे महिनाभर कामातनं आणि सगळा स्वयंपाक करायला शिक. स्वयंपाक आलाच पाहिजे की नाही ग? तुझ्या तरी घशाखाली घास उतरतो काय ग? नाही ना? माझा बाई जीव तुटतो ग. एवढं दमून आल्यानंतर तरी 2 घास सुखाचे पोटात गेले पाहिजेत ना ग तुमच्या. आई, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुला कशाला प्रॉब्लेम असेल? नवीन लग्न झालंय ना तुझं, त्यामुळे बायको म्हणेल ती पूर्व दिशा. नव्याची नवलाई संपली ना की मग कळेल तुला. येऊ का सुनीता ताई? हो या ना मंदाताई या. काय अगं तू कशाला आलीस? सांगितलं ना तुला आम्हाला गरज नाहीये म्हणून. परत कशाला आलीस तू? काय तुला मराठी बोललेलं कळत नाहीये का? इंग्रजीमध्ये सांगू का? आई, इंग्रजी तुला तरी बोलता येतं का? अगं सांगितलं ना मी तुला. तू कशाला आलीस पुन्हा इथे? आम्हाला घरी कामासाठी बाईची गरज नाहीये. अगं घरात 2-2 बाया आहेत. मग त्यांची काय पूजा घालायची का आणि तुला कामाला ठेवायचं? चल जा बघू. अगं उगाच कशाला माझं तोंड वाजवायला लावतेस? अगं तू जा ना ग. जा तू दुसरीकडे कुठेतरी ती कामं बघ. जा 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 तू. थांबाय, मंदाताईंना म्या बोलवले. The number you have dialed is currently busy. बाय. बोल श्री. काय ग, बरी आहेस का? हो. जेवलीस? नाही अजून. का ग? ताई अजून नाराजच आहे रे. नीट बोलत नाहीये माझ्याशी. काळजी करू नकोस, बोलेल ती. नवं जोडण्यासाठी जुनं तोडायला नको ना रे. असं काही होणार नाही. तेवढंच. तू पप्पूंशी बोललीस का? तू भेटलास ना त्यांना? हो, आवडले मला ते. त्यांनाही तू खूप आवडलास. ऐक, आता आपण पुढचं सगळं ठरवूया. हा नाही, आधी ताई. आईशी मी आज बोलणारच आहे. ठीक आहे, चालेल. श्री, काय ग? मी नंतर करू का तुला फोन? मला एक फोन येतोय. नाही नाही केलास तरी चालेल. म्हणजे काही नाही, घरी आल्यावर बोलूया. चालू दे तुमचं. बरं, बाय. बाय. हॅलो, श्रीशी बोलत होते. अगं सुनीता, आपण बोललो होतो की नाही? तुलाही ते पटलं होतं. तूच नाही का म्हणाली होती स्वयंपाकाला बाई ठेवली तर मग मी कधी शिकणार? आणि तुला खरंच सांगते हा, ही काही मनापासून काम करेल असं मला तरी वाटत नाही. अगं स्वयंपाक कसा मनापासून करावा तर कुठे खाणाऱ्याच्या अंगाला ते लागतं. यांचं काय असणार? अगं भरा 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 इकडची तिकडची आपली 15-20 मिनिटात सगळी कामं करायची, उरकायची आणि निघून जायचं. त्याला हवी आहे ती
आपण करू ना. आपण म्हणजे अगं आपण म्हणजे आपण सगळे. आता पिंट्या पण करतोच की. हवं पण तेच नको आहे ना आपल्याला. मग तू शिक की. हवं आहे. आता ते काय मी उद्याच शिकणार आहे का? अगं म्हणून तर म्हटलं ना मी तुला की 15-20 दिवसांची काही ती सुट्टी घे आणि शिक एकदाचा स्वयंपाक म्हणून. मला सुट्ट्या नाही मिळणार. अगं मग सोड काम. हे बघ आपल्याला काही गरज नाहीये तुझ्या कामाची. मला गरज आहे. हे बघ माझा मुलगा तुला 2 वेळचं अन्न खायला घालू शकतो. काय गरज आहे कामाची? कला, माणसं फक्त 2 वेळचं खाण्यासाठी म्हणूनच काम नाही करत. त्या कामामुळे मिळणारं समाधान सुद्धा महत्वाचं असतं. अहो मग तेच काम घरात केलं तर समाधान नाही का मिळणार? अगं पण तिला जे काम करायला आवडतं ते करू दे ना तिला. अरे केल्याशिवाय कशी आवड निर्माण होणार? हे बघा तिला नोकरी करायला आवडते ना, मग ते सोडून तिला घरातल्या कामात कशाला आवड निर्माण करायला लावायची आपण जबरदस्ती. लग्न झाल्यानंतर बाईला तडजोड करावीच लागते. अगं मग तू पण बाईच आहेस ना. तू कर तडजोड मुलाचं लग्न झालंय म्हणून. अहो मी तडजोड केलेलीच आहे. अजून काय करू? यांना कामाला राहू दे. अहो तुम्हाला बी आराम मिळेल आणि मला बी समाधान. मला पटत नाही. स्वयंपाकासाठी म्हणून कुणीतरी बाहेरच्या बाईंनी घरात येऊन काम करणं मला पटत नाही. कळलं? अगं मग तू कर. हो काय बोलताय तुम्ही? माझी काय अगदी जरा पण किंमत ठेवायची नाही असंच ठरवलंय की काय तुम्ही? हे बघ तुझी किंमत तू कमी करून घेतेस कला. अहो जन्मात मी कधी कामाला बाई ठेवली नाही. आणि आता सगळं घर स्वयंपाकघर वगैरे सगळं या बाईंच्या हवाली करू? अहो आपलं घर आपली माणसं म्हणून सुनीताने करायला नको ते? असं मोल देऊन कुठे संसार होतो का? आणि तुम्ही जर हिला अशी डोक्यावर चढवून ठेवलीत ना तर ही अशीच मनमानी करेल. आज कामासाठी म्हणून बाई आणलेले आहेत. उद्या काय? उद्या तिचे आई वडीलच इथे आणून ठेवेल. कलम क्रमांक 13A यामध्ये असं लिहिलेलं आहे की सुनेच्या कुठल्याही निर्णयात मी ढवळाढवळ करणार नाही. तिची अडवणूक होईल असं वागणार नाही किंवा तिच्या माहेरचा किंवा तिच्या आईवडिलांचा अनादरानं उल्लेख करणार नाही. सुनेला होईल तेवढी मदत आणि सहकार्य करण्याचंच माझं धोरण असेल. आणि समजा असा प्रसंग आला की सुनेचं म्हणणं विरुद्ध कलाचं म्हणणं, तर कला सुनेचं म्हणणं बिनशर्त आणि आनंदानं मान्य करेल. अन्यथा कळलं? आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही काय मला कायदाच दाखवणार आहात का? तुला त्याशिवाय कळत नाही ना. अहो पण आपल्या चांगल्यासाठीच म्हणते ना मी. काय चांगलं काय? हा चांगलं काय? तुझा मुलगा बाहेर जाऊन जेवढे कष्ट करतो, जेवढे पैसे कमावतो, तेवढेच कष्ट करून तेवढेच पैसे तुझी सून कमावतो. बरं तिला ज्यामध्ये आवड आहे ती घरातली कामं ती करतेच आहे. मग ती मुलगी आहे, तुझी सून आहे म्हणून घरातला स्वयंपाक तिनेच करायला हवा हा तुझा दुराग्रह का? अगं तू खरं तर आपणहून म्हणायला हवंस तिला, बाई ग तू जा कामावर पैसे कमाव, मी घर सांभाळते म्हणून. हो पण माझी कंबरच आता अशी धरलेली तर. नाही मला कबूल आहे. तुझ्या कमरेच्या दुखण्यामुळे तुला हे घरातलं काम शक्य होत नाही. पण निदान अगं सुनेच्या बाबतीत धोरण तरी सहकार्याचं ठेव. सुनेने घरकाम केलंच पाहिजे हा जमाना गेला आता कला. अगं या मुली बाहेर जाऊन धडपड करतायत, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून संसाराला हातभार लावतायत, मग त्यांनीच स्वयंपाक केला पाहिजे ही तुझी जबरदस्ती का? तिला उद्या वाटलं, आवड निर्माण झाली, शिकली तर करेल स्वयंपाक. तेच तर म्हणत होते ना मी. आता या बाईला आपल्या घरातल्या चवींविषयी कळेल का? अहो शिकवलं तर कळेल की. तू गप ग. तू कशाला मध्ये मध्ये चोंबडेपणा करतेस? आमचं चाललंय ना काहीतरी. बघितलं आता ह्यांना कोणी विचारलं होतं का? कशी आगाऊपणा करते बघा. आपलं सगळं ऐकेल आणि मग गावभर दवंडी पिटेल. मावशी तशी सवय नाही बरं का मला. तू का बोलतेस मध्ये मध्ये? तुला विचारलं होतं का मी? आई प्लीज, त्यांच्याशी असं बोलायची काही गरज नाहीये. त्या पण माणूस आहेत आणि प्रत्येकाला मान असतो. वा रे वा,
आता या बाईच्या मानाची काळजी तुला, मग आईचा किती अपमान झाला ना तरी चालेल. अगं तुझ्या अपमानाला तू आमंत्रण देतेस कला. माझ्याच अपमानाला मीच आमंत्रण देते. आणि काय ग तू, बघ तुझ्यामुळे आमच्या घरात वितंडवाद सुरू झाला. कला तू त्या बाईंना बोलू नकोस. मग कोणाला बोलू? हिच्यामुळेच झाला ना आपल्यात वाद. मंदाताई खरंच सॉरी. हा अहो काय जाऊ द्या, टेन्शन नका घेऊ. अहो चाळीतल्या बायकांनी मला आधीच सांगितलं होतं तुमची सासूला कचकची आहे. काय कचकची? कोणी सांगितलं ग तुला? हा सांग ना, नाव सांग मला. नाही तिच्या झिंजा उपटल्या ना तर नाव नाही सांगणार मी. कला पुरे पुरे आता. काय पुरे काय पुरे? आणि काय कचकच केली हो मी, सांगा ना मला. आपण ते नंतर बोलूया का? काय नंतर का बोलू? अहो म्हणजे आधी मंदाताईंचं उरकून घेऊया ना, त्यांना लई कामं असतात. आणि मला काय कामं नाहीत? तुला काय काम आहे आई? तू गपरे. अगं जरा बोलू दे तिला. मंदाताई लई चांगलं जेवण बनवतात आणि लई प्रामाणिक बी आहेत. मंदाताई तेवढा राग मानून घेऊ नका. नाही नाही, अहो राग कसला, म्हातारा माणूस आहे, चालायचंच. हो माझी सासू बी दिवस रात्र अशीच कचकच करते बघा. ह्या कानानं ऐकते आणि ह्या कानानं सोडून देते. काय ग ए कला. हो बोल ग तू. 4 माणसांचा स्वयंपाक करायचा आहे शाकाहारी. आणि पैशाचं बोलणं झालंच आहे ना आपलं. वय कधीपासून येऊ? उद्यापासून. ठीक आहे. हा या हा तुम्ही, मी वाट बघेन. वय येते बाबा. झालं तुमचं समाधान? आता सुनेच्या राज्यात स्वयंपाकीण बाईंच्या हातचं जेवण जेवायचं. आता काय काय करणार आहेस ग बाई तू? सासूने मांडलेला डाव पार उधळूनच टाकायचा ठरवलंयस का तू? हिला कामाला लावलीस खरी तू, पण टिकणार आहे का ती? हे बघ तिचा त्रास आम्हाला कोणाला काही होणार नाही. झाला तर तुझा त्रास तिला होईल. चांगलं काम केलं नाही तर काय करणार? हे बघा त्यांना सांगावं लागेल आपल्याकडे कसं जेवण लागतं ते, आणि थोडा वेळ बी द्यावा लागेल त्यांना समजून घ्यायला. आणि अशा प्रामाणिक बाया भेटणं अवघड असते आणि ते टिकवणं त्याच्यापेक्षा बी अवघड. आणि उद्या जर तुझ्यामुळे ती काम सोडून गेली ना तर स्वयंपाकाची सगळी जबाबदारी तुला घ्यायला लागेल. मला मला काय काय बोलताय तुम्ही? माझ्याच्याने काही होणार आहे का? माझ्या कमरेचं माहिती आहे ना तुम्हाला. होय ना, म्हणूनच तिला टिकवायची. आपल्याला होत नाही की नाही, मग दुसरे जे काही करतायत ते शांतपणे करू द्यायचं. जोडणं हा तुझा धर्म नाही कला, पण तोडणं थांबवलंस ना तरी आयुष्यात कल्याण होईल तुझं. एकटी पडणार नाहीस कधी, लक्षात ठेव माझे शब्द. तुम्ही चला रे, तुम्हाला उशीर होतोय ऑफिसला. हे असंच चालायचं. ते राहू दे, मी आवरतो. तू तुझा आवरून घे. निदान हिच्या समोर तरी बोलत जाऊ नका ना मला. मागून सांगत जा ना मला. तुम्ही नाही ठेवली तर ती काय किंमत ठेवणार आहे सासूची? तुझी किंमत तू स्वतःच कमी करून घेतलीस कला. झालं का परत तुमचं सुरू? तुझं तू पुन्हा पुन्हा सुरू करू नको, एवढंच सांगायचंय मला. आम्ही आता सगळे तुझ्याशी बोलायला लागलो याचा अर्थ आम्ही कॉन्ट्रॅक्ट विसरून गेलो अशा भ्रमात राहू नकोस. आणि खरंच जर तुझ्यामुळे मंदा सोडून गेली ना तर आयुष्यभर तुलाच स्वयंपाक करत राहावं लागेल या घरात. लक्षात ठेव. कळलं कळलं मला. सारखं सारखं तेच तेच बोलत जाऊ नका मला. आणि मी कशाला त्या बाईच्या तोंडी लागू? मला काय करायचंय? मला मेले एक तर माझ्या कमरेने काही जमत नाहीये.
आणि तुम्ही अगदी सुनेच्या तालावर नाचायचं ठरवलंच आहेत ना, मग मी काय करणार? मी आपली थोबाड बंद करून बसते. हिने आणल्यात ना मंदाताई, त्यांना बोलणं नको का सुनेला बोलणं नको? आपण आपला हरी हरी करत बसायचं. चला हरी हरी चला. बोल ग सुनीता. काय? अरे वा, स्वारी आनंदात दिसते आज. आव काम झालं बरं का. कसलं ग? स्वयंपाकवाल्या बाईचं. अरे वा, झालं का? होय, तुम्ही सांगितलं ना अगदी तसंच केलं. हा, आता आईने थोडी मचमच केली, पण बाबा आणि धोण्या होते ना, मग त्यांचं काही बी चाललं नाही, गुपचूप तयार झाल्या. वा, हे बाकी बरं झालं. काय थँक्यू बर का. थँक्यू काय? अहो मग समजा तुमच्यामुळेच झालं, नाही तर माझं काही खरं नव्हतं. असं काही नाही अगं. बरं काय, अजून थोडा त्रास देऊ? बोल की, विचारतेस काय? अगदी हक्काने सांग. मला ना तुमच्या वाणी बोलायला शिकायचंय. म्हणजे एकदम शुद्ध. शुद्ध असं म्हणायचंय का तुला? हा, तेच ते. आणि स्वयंपाक बी. अगं शिकशील हळूहळू, घाई कसली आहे? मला जरा घाई हाय. का? अहो मग तुमचं बाळ येण्याआधी मला एकदम तुमच्या वाणी बोलायला जमायला पाहिजे ना. म्हणजे कसं बाळाला असं वाटायला नको की मामी उगाच येडवानी काय बी बोलते. अगं बाळाला जन्माला आल्या आल्या काय भाषा कळणार आहे का? तरी बी मला शिकायची हाय. नक्की शिक, मी शिकवीन तुला. पण तू नाही, ह्यासाठी बाबांची आणि पिंट्याची पण मदत घे. रोण्याचं काय बी नका सांगू, तो नाही शिकवत मला. त्याला हे समजा सांगितलं ना तर हसतो आणि म्हणतो की हाय तसं येडं चालन मला. म्हणजे तो नाही शिकवतो मला. बरं, मी शिकवेन, पण बाबांशी पण बोल. हे ग, म्हणजे आपण कसे रोज नाही भेटणार ना एकमेकांना, जेव्हा शक्य असेल तेव्हा करूच आपण. पण बाबा कसे आता तुला रोज भेटतील की नाही घरी, त्यामुळे त्यांचा जास्त उपयोग होईल तुला. पण ताय बाबा शिकवतील ना मला? आनंदाने. पण तरी ताय. अगं तू विचारून तर बघ. चालन. चालन नाही, चालेल. 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 अगं 2 ल आहेत, न नाहीये शब्दात. चालेल. ल. चालेल. बरोबर, आलं की तुला. जमलं का? परत एकदा म्हणू. हो म्हण. चालेल. जमलं का? जमेल जमेल, सावकाश जमेल, घाई नको करूस तू. चालेल. पण बाबांशी बोला ना तू. भयत आहे. बरं, भैया कसे आहेत? भैया मजेत आहेत तुझे, छान आहेत. त्यांना विचारलं म्हणून सांगा. बरं, सांगते. आणि काळजी घ्या. ठेवू मी? हो ठेव. बाय. बर, बाय बाय. आय्याजी, तुला काय वाटतं? सरूचं काय म्हणणं आहे? तिला ते पप्पू पसंत आहे. हे फार विश्वासार्ह आहे असं नाही श्री. नाही, पण यावेळी गोष्ट वेगळी. श्री, मला तुझी कळकळ समजतीये. आय्याजी, माझी कळकळ नाही, सरू मावशी आता आनंदात आहे. मला वाटतं आपण थोडं सबुरीनं घ्यावं. पण मी इम्पेशंट होतच नाहीये. हे बघ, सरूला वेळ दिला ना तर तिचं मत बदलतं. आमचा आत्तापर्यंतचा हाच अनुभव आहे. वेल, बट माणसं बदलतात. काय ग? लग्न झालं की नवरा बायको एकमेकांसारखे बोलायला लागतात हे ऐकलं होतं, ते पटलं. ही भाषा जान्हवीची आहे. माणसं बदलतात हे तिचं मत आहे.
सरू मावशी बाबतीत मला हे पटलंय. पण सरू आईजी, अगं सरू मावशीला मी इतका आनंदी कधी पाहिलेलं नव्हतं याआधी. तिच्या त्या पूजा अर्चा पठण हे सगळं सोडून ना ती नॉर्मल माणसांसारखी गाणी ऐकतेय. गाणी ऐकते. सरू हो य हे नवीनच आहे. तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. अगं ते पप्पू जान्हवीला भेटले, त्यांनी सरूमावशीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. इनफॅक्ट सरूमावशीचं सुद्धा हेच म्हणणं आहे की तिला आतापर्यंत बघितलेल्या सगळ्या मुलांमध्ये पप्पू सगळ्यात जास्त आवडले. हे तर नवीनच आहे मला सगळं. पण खरंच तसं असेल तर उत्तमच आहे. अय्याजी, तिचं एकच स्वप्न आहे, तिचं लग्न व्हायला हवं. आणि आता जर ते होत असेल ना तर मग आपण मागे नको हटायला.